हॅलो, नमस्कार. मी अभय कुमार, स्वशा इन्व्हेस्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर आणि आमच्या आत्ता चालू असलेल्या सिरीजवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागच्या वेळी जी सिरीज चालू केली होती ती अशी होती की फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे आर्थिक सजगता. तुम्हाला आठवत असेल, मी त्यासाठी तुम्हाला एक असाइनमेंट पण दिली होती. ती केली असेलच ना तुम्ही? केली असेल तर खूपच छान, नसेल केली तर आवर्जून करा. कारण हा एक खूप मोठा चांगला एक्सरसाइज आहे की आपली आत्ताची आर्थिक पोझिशन बघण्यासाठी, म्हणजे आत्ता आपण एक्झॅक्टली फायनान्शियली कुठे आहोत हे कळण्यासाठी ते एक अत्यावश्यक स्टेप आहे. त्यामुळे ती आवर्जून करा. ओके, तर आपण ह्या सिरीजला सुरुवात करतोय. ह्यामधला आपला पहिला आपण एक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया, तो म्हणजे कॅश फ्लो. हा कन्सेप्ट एवढा महत्त्वाचा आहे की ह्यावरच पुढचा सगळा बेस आहे. त्यामुळे हे नीट आपल्याला कॅश फ्लो हा जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित आणि चांगला समजणे अत्यावश्यक आहे. कॅश फ्लो म्हणजे काय की पैशाची आवक जावक किंवा इनकमिंग कॅश मला किती येतो आणि आउटगोईंग कॅश माझा किती आहे, हे झालं त्याचं एक जनरलाइज, एक लार्ज स्केलवरचं त्याचं डेफिनेशन किंवा आपण म्हणू त्याचा अर्थ. आता पैशाची आवक जावक म्हणजे भले ते माझ्याकडे पैसे बँकमध्ये येऊ देत किंवा माझ्याकडं कॅश येऊ दे, आपण त्याला इनकमिंग म्हणू की येणारे पैसे माझ्याकडे. आणि जो आपण खर्च करतो, भले आपण त्याची फी भरत असू, एज्युकेशनल फीज, किंवा आपण काही मॉलमध्ये शॉपिंग करत असू, हे सगळे, किंवा पेट्रोलचा खर्च किंवा डिझेलचा खर्च कारसाठी केला, किंवा एनी हाऊ आपण जे पैसे खर्च करतो, दुसऱ्याला देतो चेकच्या मार्फत सुद्धा, ते म्हणजे आउटगोईंग कॅश फ्लो. म्हणजे इनकमिंग म्हणजे येणारे पैसे आणि आउटगोईंग म्हणजे माझ्याकडून जाणारे पैसे. आता बघा, ह्याचं महत्त्व एवढं आहे की हे जर का कॅश फ्लो जर का आपल्याला समजत नसेल, एखाद्या कंपनीला जरी तो नीट मेंटेन करता आला नाही तरी ती कंपनी हळूहळू प्रगतीच्या वाटेवरून घसरून त्याची रिव्हर्स ट्रेंड चालू होऊ शकतो. म्हणजे मोठमोठी कंपनीसुद्धा ह्यामुळे प्रॉब्लेममध्ये येऊ शकते. एवढं महात्म्य किंवा एवढं महत्त्व ह्या कॅश फ्लो कन्सेप्टचं आहे. आता ह्या कंपन्या ज्या काम करतात ना, त्यांचं एवढं डिसिप्लिन्ड अकाउंटिंग असतं, त्यामध्ये कॅश फ्लोवर त्यांचं बारकाईने लक्ष असतं. आपल्याकडे पैसे येतात किती, कुठून येतात, कसे येतात आणि कुठे जातात. कारण मोठ्या प्रॉब्लेम्सना सुरुवात ह्या कॅश फ्लोपासून होते. आता जे आपले प्रश्न होते मागच्या वेळी की माझ्याकडे पैसे का टिकत नाहीत किंवा पैसे का साठत नाहीत, तर ह्याचं उत्तर ह्या कॅश फ्लोमध्ये दडलेलं आहे. आता आपण पाहू की कॅश फ्लो मेंटेन कसा करायचा. म्हणजे आपण कंपनी जसं मेंटेन करते की त्यांचं एक रोजचं कॅश रजिस्टर असतं किंवा त्याला म्हणतात रोज कीर्त, तसं आपल्या फॅमिलीचं सुद्धा मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण आपले पैशाचा फ्लो काय चालू आहे, कसे येतात आणि कुठे आपले खर्च होतात हे समजणं अत्यावश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की पैसे, एवढे पैसे होते पण कुठं खर्च झाले कळालंच नाही. असं का होतं? कारण आपण ते नीट रेकॉर्डच केलेलं नसतं. तर ह्यामुळे मला तुम्हाला सर्वांना एक माझी विनंती आहे की आज अनायासे 1 तारीख आहे, 1 मे, तर ह्या महिन्याचा खर्च आणि जमा तुम्ही नीट एखाद्या वहीमध्ये लिहायला सुरुवात करावी. ह्यामुळे एक्झॅक्टली लक्षात येईल की आपला खर्च होतो कुठे आणि आपल्याला पैसे येतात कुठून. आता समजा आपला सिंगल सोर्स असेल, एक सॅलरी हा माझा, एक पगार हा माझा एक सिंगल इन्कम सोर्स असेल, तर ते इनकमिंग कॅश फ्लो मेंटेन करणं सोपं असतं. पण जर का तुम्हाला रेंट मिळत असेल कुठून, किंवा कुठून तुमच्या अमाऊंटवरचं व्याज एका एफडीवरचं तुमच्या अकाउंटवर जमा होत असेल, तर ते सुद्धा इनकमिंग कॅश फ्लोमध्ये पकडणं आवश्यक आहे. किंवा दिवाळीला मिळणारा बोनस हा सुद्धा इनकमिंग कॅश फ्लोमध्ये येतो. आता बघा, तुम्ही जर का तुम्ही एखादी BC जॉईन केली असेल, जिथं तुम्ही पैसे रेग्युलर भरता किंवा सेव्हिंग करता, हे सुद्धा आउटगोईंग कॅश फ्लोमध्ये घ्या. त्याचं हेड तुम्हाला लक्षात येईल की हे सेव्हिंग आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे, हे BCसाठी जातात.
त्यामुळे तो तुम्हाला बाजूला काढता येईल की हां एवढे पैसे आपले साठत आहेत आणि एवढे ॲक्च्युली खर्च होत आहेत. आता खर्च होणाऱ्या अकाउंटवर तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला लक्षात येईल आपला खर्च कुठे कुठे व्हायला लागला आणि कुठे अनावश्यक खर्च होतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण शॉपिंगला जातो आणि मॉलमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये एखादी ऑफर असते म्हणून एखादी गोष्ट घेतो आपण, गरज नसताना सुद्धा. कधीतरी लागेल, ऑफर आहे चांगली म्हणून आपण काही गोष्टी एक्स्ट्राच्या घेत असतो. सगळ्यात मोठं उदाहरण आहे की सेल लागल्यानंतर विशेष करून महिला वर्गांना खूप अट्रॅक्शन असतं सेलचं, त्यामुळे खरेदी केली जाते. किंवा दिवाळीची खरेदी आपण श्रावण महिन्याच्या आधी सेल लागलेला असतो किंवा श्रावण महिन्यामध्ये त्यावेळेस करावी म्हणजे आपले पैसे वाचतील. तर बघा ह्याचं कसं होतं हे तुम्ही लिहित गेला तर तुम्हाला असं लक्षात येईल बऱ्याच जणांना की ते तर आपण घेतलेलेच आहे आणि प्लस दिवाळीमध्ये सुद्धा नवीन काहीतरी खरेदी करायची म्हणून डबल खरेदी सुद्धा होते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच कळतील जर ह्या तुम्ही नमूद केल्या असतील तर. म्हणजे तसं कॅशबुक तुम्ही मेंटेन केलं असेल तर पैसे येणारे पैसे एक कॉलम आणि खर्च होणारे पैसे हा दुसरा कॉलम. आता हा सॅलरीडचा जर का विषय हा आहे म्हणजे पगार ज्यांच्याकडून पगार हे उत्पन्नाचं साधन आहे त्याच्यासाठी, तर बिझनेससाठी हा वेगळाच विषय आहे. कारण कॅश फ्लो जो असतो सॅलरीड पर्सनचा तो ठराविक तारखेला ती एक दोन दिवस पुढे माग घेऊन सॅलरी जमा होत असते एक ठराविक रक्कम. पण बिझनेसमध्ये तसं नसतं. कधी पैसे कमी येतात, कधी खूप जास्त येतात, कधी येतच नाहीत. एखाद्या महिने पैसे नाही बाबा कुठं अडकलेले आहेत, यायचे आहेत पैसे पण अजून पेमेंट नाही झालेलं, अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तिथला कॅश फ्लो हा एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये नसतो. तर ह्यावर पण एक उत्तर आहे बरं का. माझा असा सल्ला असेल की बिझनेस पर्सननी सुद्धा स्वतःची सॅलरी घेणं अत्यावश्यक आहे. कारण एक खूप फेमस स्टेटमेंट आहे फायनान्शियल वर्ल्डमधलं, पे युअर सेल्फ फर्स्ट. म्हणजे स्वतःचे पैसे आधी घ्या. जसे तुम्ही बिझनेसमध्ये लोकांचे पगार देता तसा स्वतःचे पैसे आधी घ्या. ह्यामुळे होतं काय की तुमच्या कंपनीवर तुमच्या बिझनेसवर जो परिणाम होत असतो तुम्ही पैसे उचलल्यामुळे तो हायलाईट होतो. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपण लागेल तसे पैसे घेतो, कधी 5,000 कधी 10,000 कधी 20,000, पण ह्याचा परिणाम कंपनीच्या कॅश फ्लोवर होत असतो. आणि हा कॅश फ्लो सुद्धा महत्त्वाचा असतो कंपनीसाठी. नाहीतर मग कंपनीचं येणं देणं गोष्टी बिघडायला चालू होतात आणि मग छोटे छोटे प्रॉब्लेम मोठे मोठे होत जातात. त्यामुळं बिझनेस पर्सनला सुद्धा कॅश फ्लो आणि कॅश रजिस्टर एक आपल्या पर्सनल मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो तुम्ही पगार उचला, स्वतःचे पैसे घ्या. हे केल्यामुळे एक शिस्त लागेल आणि एक कंपनीवर आपली सुद्धा लायबिलिटी आहे हे पण लक्षात येईल. कारण एक जनरल समज असतो हे सगळे पैसे माझेच तर आहेत, योग्य आहे, सत्य पण आहे. पण दुसरं सत्य असे काही पैसे देण्यातले पण आहे जे मला दुसऱ्यांना द्यायचे आहेत. तर ते सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकतं. आता तुमच्या जेव्हा लक्षात येतं की इथे हा अनावश्यक खर्च होतोय किंवा हा आपल्याला टाळता येऊ शकतो, तर तुम्ही तो निश्चितच कमी करू शकता आणि टाळू शकता. त्यामुळे होईल काय, तुमच्याकडे शिल्लक रक्कम राहायला चालू होईल किंवा ती जास्त शिल्लक राहायला चालू होईल. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे कॅश फ्लोचा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण क्रेडिट कार्डनं बिल करतो आणि पैसे खिशातनं द्यावे लागत नसल्यामुळे आपल्याला त्यावेळी लक्षात येत नाही की किती पैसे आपण खर्च करायला लागलो. यासाठी तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्ही रेग्युलर का क्रेडिट कार्ड घेऊन जात असाल तर एक साधारण अंदाज घ्या आपल्याला किती पैसे आज मॉलला लागणार आहेत. आपण शॉपिंगला निघालो, किती पैसे लागणार आहेत एक अंदाज घ्या. त्यापेक्षा 100-500 रुपये जास्ती जवळ कॅशमध्ये ठेवा आणि कॅशमध्ये बिल पे करून बघा आणि मागचं बिल आणि हे बिल थोडं कम्पेअर करून बघा. तुम्हाला साधारण असं लक्षात येईल की आपले कमी पैसे आपण खर्च केलेले आहेत किंवा आपण अनावश्यक गोष्टी टाळलेल्या आहेत.
किंवा बऱ्याच वेळा ऑफर्समुळे आपण खरेदी करतो, ते सगळं टाळलं जातं ऑटोमॅटिक. कारण आपल्याला माहिती आहे माझ्या पॉकेटमध्ये एवढे पैसे आता आहेत. क्रेडिट कार्डचं कसं ₹1,00,000 लिमिट आहे, ₹1.5 लाख, ₹2 लाख लिमिट आहे, तर आपल्याला माहीत असं सहजासहजी कार्ड स्वॅप होणार आहे. त्यामुळे ती अनावश्यक खरेदी होते, ती तुम्ही टाळू शकता. आणि पुढचे विषय तर क्रेडिट कार्डचे वेगळेच आहेत. जर का तुम्ही वेळेवर पेमेंट केले नाही तर त्याचे फाईन एवढे जबरदस्त असतात की ते पे करणं सुद्धा एक मोठा हेडेक होऊन बसतो. त्यामुळे शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर लिमिटेड करा. अगदी जिथं आवश्यक आहे तिथेच करा. रेग्युलर यूज करू नका. म्हणजे तुमचा एक डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन येईल. तर कॅश फ्लो आज आपण समजून घेतला आहे की एक्झॅक्टली कॅश फ्लो कसा मेंटेन करायचा. स्वतःचं एक वही मेंटेन करा, नोटबुक, की ज्यामध्ये लिहा की इनकमिंग पैसे कुठून येतात, आउटगोईंग कुठे जातात. भले ती शाळेची फी असेल, क्लासची फी असेल, स्टेशनरी असेल, लॉन्ड्री बिल असेल, पण ते प्रत्येक गोष्ट तुम्ही लिहायला चालू करा. तर ह्यामधून सुद्धा तुम्हाला मी एक हिंट देतो किंवा एक टिप देतो की समजा लॉन्ड्रीचं बिल तुम्हाला वाटतं की जास्त व्हायला लागलं आहे, प्रेस करायचं, इस्त्री करायचं, तर तुम्ही आपल्या मुलांना म्हणू शकता की लॉन्ड्रीला एवढे पैसे खर्च होतात, मी तुला एवढे पैसे पॉकेट म्हणून देत जाईल, प्रोव्हायडेड तू घरी हे प्रेस कर, इस्त्री कर घरी. तर ह्यातून तुमचा एक मुलांना पण सवय लागेल सेव्हिंग करायची आणि तुमचाही खर्चामध्ये बचत होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने आपण कॅश फ्लो बघितलेला आहे. कॅश फ्लोचं महत्त्व काय, तर तुम्ही परत एक एक्सरसाइज करा की आपल्याला महिन्याला साधारण किती याचं एक, कारण कंपन्यांना एक बजेटिंग करत असतात प्रत्येक गोष्टीचं की ह्याला किती खर्च येईल, ह्या गोष्टीला किती खर्च होतो आहे, लाईट बिल किती येते, आपल्याला सॅलरी किती द्यावी लागते, असे सगळं त्यांचं बजेटिंग असतं. त्या बजेटिंगमुळे त्यांचे एक्सपेन्स कंट्रोलमध्ये असतात किंवा त्यांना आधीच समजत असतं. आता तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. तुम्ही जर का विशेष करून महिला वर्गात हा लोकप्रिय प्रकार आहे भिशी. तर भिशी जनरली कशी असते माहिती आहे का, दिवाळी टू दिवाळी असते. म्हणजे दिवाळीला मला पैसे यावेत, म्हणजे मला काहीतरी घेता येईल. तर आपण अशी आणखीन एक भिशी करू शकत नाही का की जून महिन्यामध्ये फी भरावी लागते, स्कूलची असेल किंवा क्लासची असेल, तर त्यासाठी आपण भिशी नाही का करू शकत की ज्यामुळं तो एक गोष्ट खर्च तो एक मॅनेज केला जाईल. आता फी जास्ती आहेत, म्हणजे 60, 70, 80 हजार स्कूलच्या सुद्धा फीज आहेत किंवा कॉलेजेसच्या सुद्धा, प्रोफेशनल कॉलेज 1.5 लाख रुपये फीज आहेत. पण त्यातले 25-50 हजार, 1 लाख रुपये जरी तुमचे साठले तर तेवढंच ते एक्सपेन्स हेड मॅनेज व्हायला तुम्हाला मदत होईल. तर असा एक एक्सरसाइज मी तुम्हाला दिलेला आहे आता की तुम्ही करून बघा आहे की बजेटिंग करा आणि आपण क्रेडिट कार्ड न वापरता, क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल तर किती खर्च करतो आणि नॉर्मल किती खर्च करतो आणि अनावश्यक गोष्टीसाठी किती खर्च करतो. त्यामुळे तुमचे पैसे शिल्लक राहायला मोठी मदत होईल. जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर आमचा फोन नंबर आहे 9520809531 किंवा 9423044964 किंवा आमचा मेल ID आहे swasha.investments@gmail.com. वेबसाईट आहे www.swashainvestments.com. आम्हाला फोनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा मेल करा. आपण निश्चित तुमच्या शंका किंवा जे तुमचे डाऊट्स आहेत किंवा अधिक जी माहिती पाहिजे त्यासाठी आपण निश्चित मदत करू. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेलचं बटन दाबा आणि नोटिफिकेशन ऑन करा. थँक्यू. टेक केअर.